ह्या भाजीला काय म्हणतात माहितीये का? तर याचे नाव आहे कडू शेरण्या। ह्या शेरण्या जेव्हा आपण तोडून आणतो तेव्हा 8 दिवस ह्या अशाच ठेवून द्यायच्या, म्हणजे याचा जो कडूपणा असतो तो निघून जातो आणि भाजी खूपच छान लागते। तर आता ही भाजी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण हे बारीक वाटून घेणार आहे। खलबत्त्यामध्ये वाटलं तरी सुद्धा चालतं। आता या शेरण्या ज्या आहेत त्या मी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून हे कापून घेतलेले आहेत। त्यानंतर कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये मिरची आणि लसूण जे आपण वाटून घेतलेलं होतं ते घातलं आणि आता हे तेलावरती छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये घातले साली सगटची जी मूग डाळ असते ती घातली। डाळीला तेलावरती छान 1 मिनिट परतून घेतलं की त्यामध्ये लगेच शेरण्या घालायच्या आणि ह्या सुद्धा छान अशा परतून घ्यायच्या। शेरण्या आणि डाळ 1 मिनिट परतून घेतलं की त्यामध्ये लगेच घालणार आहे हळद आणि चवीनुसार मीठ। आता पुन्हा ह्याला थोडंसं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये घालायचं आहे पाणी। आता मी ही भाजी थोडीशी रस्सादार बनवणार आहे, त्याच्यामुळे जास्त पाणी घातलं आणि डाळ शिजून झाली की आपली भाजी तयार आहे। तर तुम्हाला ही भाजी कशी वाटली आणि तुम्ही आधी ही भाजी कधी खाल्ली आहे का हे सुद्धा मला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका।